जिल्ह्यातील नगरपालिकेच्या निवडणुका सुरू झाल्यात। अर्ज भरण्याची सोमवारी पहिला दिवस होता। मात्र पहिल्याच दिवशी जिल्ह्यात एकाही नगरपालिकेमध्ये एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही। नगरपालिका निवडणुकांसाठी राजकीय पक्षांच्या आघाडीवर अजूनही म्हणावी तशी गडबड दिसत नाही। कामाला लागा असे संकेत मिळाले असले तरी अधिकृत घोषणा होत नसल्याने इच्छुकांची घालमेल सुरू आहे। प्रचाराला कमी वेळ मिळणार असल्याने ही चिंता इच्छुकांना सतावतीये। जिल्ह्यातील 10 नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात झाली। मात्र राजकीय पक्षांमध्ये अर्ज भरण्यासाठी अजून कुठेही लगबग पाहायला मिळत नाही। उमेदवारांचे ऑनलाईन अर्ज सबमिट झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सर्वजण एकत्र जाऊन अर्ज सादर केले जाणार आहेत। उमेदवारांच्या 17 नोव्हेंबर पर्यंत आपले अर्ज भरता येणार आहेत। परंतु प्रमुख राजकीय पक्ष अजूनही युती आघाडीच्या जंजाळात अडकून पडले आहेत। एखाद्या नगरपालिकेतील प्रबळ पक्ष दुसऱ्या सहयोगी पक्षाला जागा सोडायला तयार नाही। ही स्थिती बहुतांश नगरपालिकांमध्ये पाहायला मिळतेय। या पक्षांमध्ये गुप्त बैठका सुरू आहेत, त्यातून एकमेकांची मनधरणी केली जाते। तर काही ठिकाणी उमेदवारांची यादी तयार असूनही जाहीर केली जात नाही। विरोधक कधी आपले उमेदवार जाहीर करतात याची वाट पाहिली जाते। या सर्व घडामोडीत इच्छुक उमेदवारांची घालमेल मात्र वाढतेय। आधीच नगरपालिका निवडणुका कमी कालावधी आटोपल्यात जात आहेत, त्यामुळे तयारीला आणि प्रचाराला खूपच कमी वेळ मिळणार आहे। उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 21 नोव्हेंबर अशी आहे, तर चिन्ह वाटप 26 नोव्हेंबरला केलं जाणार आहे। मतदान 2 डिसेंबरला होईल। चिन्ह वाटपानंतर प्रचाराला जेमतेम 5 दिवस शिल्लक राहणार आहेत। या कालावधीत प्रचाराची एक फेरी देखील पूर्ण होणार नाही असे इच्छुकांचं म्हणणं आहे। किमान एकदा तरी मतदारांच्या घरापर्यंत पोहोचायला हवं असेल तर उमेदवारी लवकर घोषित व्हायला हवी, यासाठी इच्छुकांची लगबग सुरू आहे। राजकीय पक्ष मात्र कुठेही बंडखोरी होऊ नये याची काळजी घेत आहेत। जिथे बंड होण्याची शक्यता आहे तिथे समजूत काढली जाते। जर उमेदवारी लवकर जाहीर झाली तर तिकीट न मिळाल्याने नाराज झालेले इच्छुक बंडाचा झेंडा उभारू शकतात। त्यांना यासाठी पुरेसा वेळ मिळू नये यासाठी राजकीय पक्षांकडून दक्षता बाळगली जाते। दरम्यान पहिल्याच दिवशी एकही उमेदवारी अर्ज आला नसला तरी पुढचे काही दिवसात उमेदवारी अर्जांचा ढीग लागण्याची शक्यता आहे। YouTube वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राइब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपला चॅनल, आपला आवाज।